एकच रणावर संतोष मानावा लागेल. त्यांच्या दिशेला दोन दोन फिल्डर पळतात होता तोपर्यंत नक्कीच एक रन तर पूर्ण केलंय आणि दुसऱ्या रनाच्या मागे आधी काही संकटात नाही. आणि बघू ह्या ठिकाणी आमचे मित्र बंटू भाऊ इष्टी रक्षक त्या ठिकाणी भरपूर कोशिश केली मित्रांनो. तोपर्यंत फलंदाज अगदी दुसरा रन देखील पूर्ण करून पोचून गेलेले. नक्कीच बघायला गेलं तर या ठिकाणी चारी दिशेला झेंडे फडकताना बॅनर झळकताना गावाचं नाव आहे समदाने. समदाने नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या रसिकांच्या वतीनं आणि समदाने गावाच्या वतीनं तुमचा अभिनंदन. फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती. थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर लेग बाय मिड ऑफ मिड ऑन फाईन लेग एरिया खतरनाक फिल्डिंग सजवलेले आमचे मित्र जीतू फंबरे सर क्रिकेटचा राजा ओळख मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील सक्सेसफुल. षटक क्रमांक 5 व्याचा चेंडू क्रमांक 5 वा प्रगती पथावरती आणि थर्डमॅनच्या दिशेला परंतु त्या ठिकाणी उशीर झाला फिल्डरचं चेंडू पर्यंत पोचायचं. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक जीवदानच फेडावा लागेल. परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून एकच रनावर थांबवलंय फलंदाजाला. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु ह्या ठिकाणी पुन्हा एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते. तुमचं समीकरण 2 अंकावरती. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघाला मित्रांनो तुमच्याकडे की 5 षटक बाकी आहेत. रन तर उत्कृष्ट आहेत तुमचे. षटक क्रमांक 5 खेळ संपूर्ण 2 बाद 40 षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. आमचे मित्र लिक्वेल गावाची शान बंटू भाऊ या ठिकाणी षटक क्रमांक 6 हातात बॉल क्रमांक 1 फेकतील. फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकाबर. चारी दिशेला झेंडे फडकताना गोडाचं वातावरण हे गावाचं नाव आहे समदाने. आणि लाजवाब अगदी क्लीन बोल्ड अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू फलंदाजांना अंदाज घेता नाही आला. अगदी तिरफळा उडवलाय आणि तुम्हाला दाखवलं तंबूच्या आश्रयाची दिशा. यावा लागेल तुम्हाला तंबूच्या दिशेला. विकेट क्रमांक 3 पथन न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. योगेश सुनील माळी. बघू आपल्या संघासाठी मोठी आशा तुमच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाज आहेत मित्रांनो सुनील माळी देखील. त्यांना मी डांग सौदाना प्रीमियर लीगला फलंदाजी करताना बघितलंय. उत्कृष्ट फलंदाज आहेत. परंतु मित्रांनो प्रत्येकाचा दिवस आगळा वेगळा उगवत असतो. प्रत्येक दिवस आपल्या बाजूने घेऊन उगत नाही. सगळ्यांची कुंडली चेंज होत असते. कधी कोण बॅटिंग करून जाईल कोण गोलंदाजी करून जाईल ते वेळेच काळ सांगेल. त्या अनुषंगाने
आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचा अभिनंदन आहे. आणि या ठिकाणी आडवा पट्टा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अनुषंगाने एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. आणि ह्या ठिकाणी नक्की डॉट बॉल ते बाहेर आहेत मित्रांनो. आणि प्रहार केला ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. जावा लागेल तंबूच्या आश्रयाला तुम्हाला देखील. चेंडूचा आणि बेटीचा टायमिंग झाला नाही अनुषंगाने अगदी तुम्हाला देखील शील बाद अगदी तंबूच्या आश्रयाची दिशा दाखवलेली आहे. लाजवाब जय बजरंग वटार. वॉरियर्स संघाचे बालक जितू भमरे सर गंधाण्याची शान. आणि नक्कीच मित्रांनो गंधाना वाटत होतं मित्रांनो कुत्रबारी बसणं आपलं कोणीच नाही. डांग सौदाण्याला आलो 7 दिवस काढले आहेत कोणीतरी आपलं. पण तिथून जर बघितलं तर मित्रांनो निकवेल गंधाना सौदाने ह्या भागामध्ये कोणी नाही. पण आज असं वाटतं की माझं सगळं माहेर ह्या भागामध्ये आहे. लाजवाब ठिकाण न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. दिग्विजय वा डिगो वाघ टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक पळतो धावतो तोपर्यंत नक्कीच 2 रन तर पूर्ण केलेत. आणि तिसरा रन देखील पूर्ण केले. 2 ओके शॉर्ट रन असेल या ठिकाणी. ओके ओके सुनील माळे ह्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो आमचे मित्र बंटू भाऊ. निकवेलची शान निकवेलची आठवण आली का मित्रांनो तेजस भाऊ वाघ आणि आमचे भरत भाऊ वाघ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कुठेही असल्यानंतर मित्रांनो फलंदाज साज होईल गोलंदाजीवर काय वरती. लाजवाब आणि षटक क्रमांक 6 खेळ संपला आहे. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. तुमचं समीकरण 4 बाद 43 अंकावरती 43. अगदी विचारायला गेले तर मित्रांनो ज्या वेळेस सकाळी निघलो गावावरनं मित्रांनो जेव्हा वॉरियर्स संघामध्ये अगदी आमची तरुण भगिनी आमची बहीण त्या ठिकाणी मित्रांनो खेळताना ओळखू येणार नाही. पण खरंच अच्छा आमच्या ताईला अगदी आमच्याकडनं लाख शुभेच्छा असतील. 16 वर्षाची आमची ताई या ठिकाणी कामिशी ताई नक्कीच अभिनंदन असेल.
आमच्याकडनं तो गर्व वाटतो का या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती आहे. बघू आपल्या संघासाठी कोण विकेट मिळवत ते आणि बघू आपल्या संघासाठी कोणता फटका मारत ते. बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती आहे आणि ह्या ठिकाणी टिंगल केल्याशिवाय आमदार साहेब शिंगल मिळत नाही. म्हणून मी या ठिकाणी टिंगल केल्याशिवाय काहीतरी मित्रांनो केल्याशिवाय हसू येत नाही. असे आमचे मित्र अगदी गोड स्वभावाचे तेजस भाऊ वाघ. बोलावं चालावं सगळ्यांजवळ पैसा आणि गाडी घोडा असावं पण मित्रांनो स्वभाव देखील चांगला असावं. या जगात या समाजामध्ये जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर स्वभाव चांगला ठेवावा लागेल. तुमच्या प्रॉपर्टीला तुमच्या पैशाला तुमच्या गाडी घोडीला कोणी पाहत नाही. तुमच्या शब्दाकर बघता आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघता. म्हणून मी कालपासून म्हणत आलोय का सगळं असू द्या फक्त बोलणं तुमच्या पटरीवर चालू द्या जेणेकरून आपल्याला बाहेर गेलं तरी कोणीतरी हात दिल्या पाहिजे कोणीतरी आपलं नाव काढलं पाहिजे. नाही रे दादा आमच्या तेजस भाऊ वाघ लय भारी आमच्या भरत भाऊ वाघ लय भारी आमचे बाळा भाऊ लय भारी आमचे दीपक भाऊ मोरे लय भारी. मित्रांनो असं कोणीतरी नाव काढलं पाहिजे. या अनुषंगाने तुम्हाला वारंवार म्हणतो ज्या ठिकाणी मी जात असतो त्या ठिकाणी डोक्या हॅलो मी काय म्हणतो टाइमपास नका करू ना. आयोजक काळू भाऊ हो चव्हाण काय ते लवकर लवकर मिटवा. नाही नाही तुला काय खेळता येत नाही काय नाही तू काय झाला माझा बाहेर होय. हॅलो युट्यूब लाईव्ह आहे तुम्ही तो टाइमपास नका करू.
अरे लाईव्ह चालू आहे, कपडे तिथं ग्राउंडवर नको बदलू ना भैया. ओय बाहेर निघा, लवकरात लवकर मॅच सुरू करा. आधीच उशीर झालेला आहे मॅच सुरू करायला. पळत पळत बाहेर निघ तू. हॅलो. अगदी अपचयच्या दिशेनं आणि नक्की यात काही संकटात नाही. आणि प्रहार केलाय, बालाला उचलून फेकलाय. 6 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. अगदी काय पिंक फटका होता. सुनील माळीच्या फलंदाज भेटीमधून निघलेला 6 अगदी 6 रन जोडून दिल्यात. आणि नक्कीच या ठिकाणी 2 रन मिळतील. हॅलो. षटक क्रमांक 7 या ठिकाणी मित्रांनो गणेश पवार हाताळतांडे आपल्या संघासाठी वगोर विकेट मिळवण्याचा प्रयत्न. सुनील माळी तयार आणि प्रहार केला. ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचललं, फेकलं बॉलरच्या दिशेने, तोपर्यंत 1 रन तर निश्चितच जाईल. षटक क्रमांक 7व्याचा चेंडू क्रमांक 5 व प्रगती पथावरती. बघू आपल्या संघासाठी
एक चेंडू बाकी आहे. ओके 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 होतो होतो मित्रांनो. ओके होतय दादा होतय. 53 4 बाद 53. मित्रांनो चुकी छोटी मोठी होत असते. देवाचे देव चुकतात बाडवाची काय बात मित्रांनो. षटक क्रमांक 8 व प्रगती पथावरती बघू धावसंख्या बुरड्यावरती स्थिती आहे तुमची 4 बाद 53 या अंकावरती. या चौदाण्या नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. षटक क्रमांक 8 व घेऊन आलेत आमचे मित्र निकवेलची शान बंटो भाऊ. नक्कीच आपल्या साठी नक्कीच मित्रांनो. आणि प्रहार केलाय बॉलाला उचलला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अगदी बॅनरला धडकला. 6 धावा जातील तुमच्या खात्यामध्ये. त्या ठिकाणी उत्कृष्ट असं काय पिंक फटका होता षटकारच्या रूपेने सजवलेला. आणि बघू या ठिकाणी अगदी बॉल चेंडूची दिशा बदलावले बंटू भाऊ यांनी. आणि डॉट बॉल ह्या ठिकाणी या ठिकाणी डॉट बॉल पडतील. पुन्हा उचललाय आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 2 रन डिक्लेअर असतील. लवकरात लवकर मित्रांनो चेंडू टाकायचा आहे. या ठिकाणी नक्कीच श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच मित्रांनो. या ठिकाणी सकाळी 7:30 वाजता आलो मी. काही धावपळ चालू काय या ठिकाणी अगथांनी झेंडे सुरू करताना पीस धडताना मित्रांनो सलाम करतो आयोजकांचं. एकच रडावर संतोष वाढावा लागेल. बघू षटक क्रमांक 8 चेंडू क्रमांक 5 वर प्रगती पथावरती. बघू आपल्या संघासाठी अगदी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न बंटू भाऊ यांच्याकडनं. निकवेलची शान फिल्डिंग तैनात. वा अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु अंदाज घेता नाही आला ह्या अनुषंगाने डॉट बॉल असं. षटक क्रमांक 8 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती. झेंडे फडकताना उत्कृष्ट वातावरण. पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू आणि मेड विकेट एरियामध्ये. वा लाजवाब काय कॅच टिपलाय. नाईस कॅच परवीन यांनी. फिल्डर गावाची शान. बघू मित्रांनो ह्या ठिकाणी षटक क्रमांक 8 संपलाय. धावसंख्या बुरड्यावर जाऊन पोहोचते. तुमचं समीकरण 5 बाद 62 या अंकावरती. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. सुनील
सुनील माळी फलंदाजीसाठी तयार होतील. आणि बघू ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलेला त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला उचललं फेकलं. षटक क्रमांक 90 घेऊन आले. चेंडू क्रमांक पहिलं हाताळलं. चेंडू क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती. कंदाण्याची शान जीतू भंबरे सर. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू हलक्या हाताने टाकलेला. टप्प्याचा चेंडू होता परंतु सुनील माळे यांना आता घेताने आला. या अनुषंगाने डॉट बॉल जाताने एक रन तर नक्कीच पूर्ण केलंय. प्रहार केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत नक्कीच निश्चितच एक रन पूर्ण केलंय. एक रनाच्या साह्याने नक्कीच धावसंख्या वर्णावरतीच तुमचे 5-66. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकावरती. टप्प्याचा चेंडू उंची भरपूर लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात. उंचीवर चेंडू होता परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी 2 रनापासून तुम्ही नाही रोखू शकले. ते बजरंग वटार संघाला एक रन जोडत आपल्या संघाची पुन्हा टप्प्याचा चेंडू मेड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात परवीन. परंतु ह्या वेळेला नक्कीच चेंडू अगदी तुमच्या हातातून सुटला आणि झेल ड्रॉप. उत्कृष्ट पहिला कॅच उत्कृष्ट घेतला परंतु मित्रांनो थोडी गडबड झाली या अनुषंगाने ह्या ठिकाणी नक्कीच शेल परवीन यांच्याकडनं ड्रॉप झालंय आणि सुनील यांना नक्कीच जीवदान मिळालंय. षटक क्रमांक 90 संपला आहे. धावसंख्या बरेरावर जाऊन पोहोचतील. तुमचं समीकरण 5-70. 6 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. या 6 5-70. शेवटचं षटक प्रगती पथावरती असेल. 6 चेंडू 9 षटक झालेत मित्रांनो. 5-70. सुनील खैरनार स्ट्राइकला. सुनील खैरनार नॉन स्ट्राइकला सुनील माळी. षटक क्रमांक शेवटचा चेंडू क्रमांक पहिला प्रगती. आणि ह्या ठिकाणी अगदी तेच गतीने गोलंदाजी मार्गावर. वा शेवटचे चेंडू म्हटलं तर मित्रांनो लाखा मोलाचे असतात. एक चेंडू इथून फक्त 5 चेंडू शिल्लक आहे. आणि बघू या ठिकाणी हाती घाई संकटात नाही. अगदी रण घेताना तुम्हाला माघारी यावा लागेल धापूच्या आश्रयाला.
70. बघू ह्या ठिकाणी अगदी उत्कृष्ट गोलंदाजी, 2 चेंडूत अगदी सुरक्षित चेंडू क्रमांक 3 आणि ह्या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी. या गोलंदाजाला बघून राजू यांना बघून मला बुमराची आठवण आली. लाजवाब मित्रांनो, शेवटचं षटक बुमरा जवळ असतं, ती स्थिती आपल्या समोर लाईव्ह बघा. अगदी बुमरा सारखी गोलंदाजी करताना शेवटचं षटक अगदी 4 चेंडू कुठलाही रन न देता एक विकेट अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. लाजवाब फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकाबड चेंडू क्रमांक 5 आणि बघू ह्या ठिकाणी देखील रन आउट करण्याचा चान्स होता, परंतु मित्रांनो आतापर्यंत बघितलं तर मित्रांनो लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचं षटक 20 रन येतात, 30 रन येतात, परंतु एकच रन शेवटचा आणि लाजवाब क्लीन बॉल. लाजवाब गोलंदाजी अगदी 1 रन देऊन शेवटचं षटक होत दाब, 2 विकेट मिळवून 1 रन देऊन फक्त 71 रनावर रोखलंय. मित्रांनो लाजवाब गोलंदाजी, अशा माणसाची गरज असते. डीजे बजाव.
हॅलो राकेश राकेश रोशी तो चष्मा आलाय बरं का माझ्याकडे. राकेश रोशी चष्मा आलेला आहे माझ्याकडे, तो कनेक्ट करून घे. बरं बरं ठीक आहे चालेल. 10 ओव्हर मध्ये केले ते बजरंग जय बजरंग गिलेवान वटार या टीमने 71, जिओ वॉरियर्सला जिंकायला लागतायत ते 72 रन. 10 ओव्हरचा मॅच, 3 ओव्हरचा पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर 2च प्लेयर असतील. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. फुल टच गेंद. हा गॅप मध्ये खेळलेला बॉल होता. फिल्डर तिथे मौजूद आणि दुसऱ्या रनाला आमंत्रित केलेलं होतं. रनआउटचा चान्स होता परंतु तो चुकवलेला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तिथे. चला टाइमपास करू नका, लवकरात लवकर मॅच सुरू करा. मॅचेस लवकरात लवकर करायचे आहेत. अंपायर टाइमपास अजिबात नकोय. पेनल्टी दिली जाईल. डायरेक्ट 5 रन कट होतील. बाळाभाऊ पवार यांनी आमचे कॉमेंटेटर्स रामदास भाऊ कुवर यांना रोख स्वरूपात 100 रुपये दिले. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो आणि या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये गणेश पवार. बघू चेंडूचा स्पीड कमी झाला या अनुषंगाने 2च रनावर संतोष पाडावा लागेल. आणि बघू प्रहार केलाय. बॉलाला उचललाय, फेकलाय. बॉल जाईल षटकार. 6 या 6 रनाच्या साह्याने आणि अगदी एक हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सिंगल रन. आणि नक्कीच मित्रांनो आमचे गुरु म्हणून मानतो आम्ही आमचे एकदम जीवलग मित्र श्री आदरणीय गौतम चौधरी सर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. युट्यूब लाईव्ह स्पर्धेचा नक्कीच अभिनंदन असेल सर तुमचं देखील. जे जे मित्र आमचे युट्यूब लाईव्ह स्पर्धेचा आनंद लुटत आहेत त्यांना आमच्या समदान गावाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं नक्कीच माझ्या वतीनं मित्रांनो तुमचं अभिनंदन. आणि बघू या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पोसाई साहित्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 72 रन काढायचे आहेत तुम्हाला. अनुषंगाने षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती. आणि प्रहार केलाय, बॉलाला उचलून फेकलाय. बॉल जाईल 6 षटकार.
पथावरती रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाणे देवा 25 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं गावाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. चारही दिशेला बघितलं होतं झेंडे फडकताना बॅनर झळकताना षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक पहिला प्रगती पथावरती फिल्डिंग तैनात. आमच्या दिशेने फटका सजवलेला परंतु मित्रांनो पॉवर प्लेच्या पुढे संपत नाही तोपर्यंत तुमच्या हातात रन काढण्याचा चान्स आहे. आणि बघू ह्या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न गणेश पवार बघू आपल्या संघासाठी नक्कीच मित्रांनो मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी अगदी मेड विकेट एरियाच्या दिशेने चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत एकत्र राहावर संतोष पाडावा लागेल. जाकोडची शान शिवाबाबू निकम आणि प्रहार कराल मेड आयोगच्या दिशेला शेत जागा खाली बॉल जाईल सीमा पार 4 गावाचे भावी सरपंच पवन भाऊ वाघ यांचं आगमन झालंय. अभिनंदन. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो 2 ओके. कालपासून मित्रांनो आलोय त्या वेळापासून आमचे निकवेलची शान अगदी गुड स्वभावाचा वाढत तिची भाऊ वाघ युट्यूब लाईव्ह स्कोरिंग करताना मित्रांनो लाखा मुलाचं सहकार्य त्या माणसाचं नक्कीच अभिनंदन असेल. आमचे भरत भाऊ वाघ कुठं दवडले काही कळेना. आणि देवा भाऊ शेषक 2025 चे आयोजक जे आपल्याला घडून आणलेली स्पर्धा मित्रांनो आयोजकांनी आमचे आयोजक रमेश भाऊ बर्डे दीपक भाऊ गोरे 2/24 खंडभाऊ मोरे तसेच काळू भाऊ चव्हाण बबलू भाऊ गवळी बाळाभाऊ पवार दिनेश भाऊ मोरे जाकीर भाऊ शेख यांच्या माध्यमामधून हे मित्रांनो देवा भाऊ शिक्षक 2025 पर्व पहिलं हे घडवून आलेली स्पर्धा नक्कीच या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी मला आमंत्रित केलं. मित्रांनो जरी लांब गाव असलं मी देखील क्रिकेटचा प्रेमी आहे. 5 वाजता उठून बसलो केव्हा जावं चौताण्यामध्ये 7:30 वाजता या ठिकाणी पोहोचलो मित्रांनो. सकाळी षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती प्रहार केलाय बॉलावर तुटून पडले आणि बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या एरियामध्ये बॉल जाईल 4. आमचे राधाराम भाऊ काका आमचे पवार आमदार म्हणतात सगळे कालपासून ह्या ठिकाणी मित्रांनो ते देखील आपल्याला सहकार्य करताना नक्कीच अभिनंदन काका तुमचं. षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि प्रहार केलाय अगदी कव्हर पॉइंट एरियामध्ये 2 फिल्डर धावता पळता तोपर्यंत 2 रन तर निश्चितच पूर्ण केल्या. बघू 3ऱ्या रनाची माग नाही. शिवा निकम यांनी गणेश पवार यांना नाकारत थांबून जा तुम्ही थांबलेत तरी तिथं रन होतील असा इशारा फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकावर
प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अभिनंदन. हॅलो. आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमची. समीकरण 1 या अंकावरती. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आमचे मोठे मोठे माणसं आल्यानंतर नक्कीच त्यांचं नाव घेत जावं, मला नाव सांगावं. नक्कीच मित्रांनो त्यांचं नाव मी पुकारत राहील. तुमचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, कोणी जरी आलं तर मला सांगा. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघासाठी जायचंय त्या रणापर्यंत, पोहोचायचंय त्या पातळीपर्यंत. 42 बॉलामध्ये 42 रनाची आवश्यकता. बॉल टू रन या ठिकाणी अशी स्थिती. दोन्ही संघ युवा वॉरियर्स संघाचे बालक आमचे गुरु जितू भाबरे सर, क्रिकेटचे राजा. त्यांना बघितलं का आमचे मित्र, आमचे गुरुज गौतमजी चौधरी सरांची आठवण येते. मित्रांनो ह्या ठिकाणी असे मोठे मोठे असतील, पण शिक्षक असो, पोलीस डिपार्टमेंट असो, बँकेमध्ये असो, सगळ्या क्षेत्रातले लोक मित्र आपल्या ह्यासाठी मित्रांनो इंटरेस्ट घेऊन खेळाची शोभा वाढवतात. सगळ्यांचं अभिनंदन करतो. षटक क्रमांक 4 दिशेने फटका सजवलेला क्षेत्ररक्षक तैनात. गच्चा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणून चेंडू सुटल त्या ठिकाणी तुम्ही संकेत देता फलंदाजाला का बाबा माझ्याजवळ चेंडू सुटला, आता तू दुसरा रन घेऊ शकतो, पळू शकतो. या अनुषंगाने तुम्हाला व्यवस्थित आणि चांगले फिलिंग करावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फिल्डिंग तैनात. उंचीवर मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी उंची भरपूर आहे, कमी. लाजवाब, नाईस कॅच, नाईस कॅच. रंगीला जोडी होती मित्रांनो वॉरियर संघाची. गणेश भाऊ पवार, शिवाभाऊ निकम अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवले. अगदी खतरनाक जोडी तुम्ही तंबूच्या आश्रयाला बसवली.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल पोचायचा आहे 72 रनापर्यंत घेऊन जायचंय आपल्या संघाला बघू आपल्या संघाला नक्कीच मित्रांनो रामगिरी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाणे देवाभाऊ शिक्षक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन आहे शरीर दिशेला बघितलं तर झेंडे फुटताना गोड असं ठिकाण बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच रन घेण्याचा प्रयत्न थ्रो केलेला परंतु चेंडूचा अंदाज चुकला टंपच्या बाजूने गेला आणि नक्कीच पुन्हा रन घेण्यात फलंदाजांना भाग पडलं राजू सोनोने यांनी या अनुषंगाने मित्रांनो या ठिकाणी बरोबरीने मॅच चाललेली 39 बॉलात 38 रनाची आवश्यकता दोन्ही बाजूने मॅच आहे कोणाचं काय होईल ते वेळेच काळ सांगेल या अनुषंगाने संजीव बागुल हे ग्राउंडवर आल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ह्या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल ज्या ठिकाणी डॉट बॉल जाईल त्या ठिकाणी मित्रांनो तुमचे रन थांबतील आणि जय बजरंग वटार संघाचं रन वाचतील फुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी अति काही संकटात ही दिशा होती स्थिती होती परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी तुमच्या समोर अनुभवी गेंदबाज आहेत तुमचे पठव्य दिगरची शान राजभाऊ सोनोने लाजवाब फलंदाजी मध्ये माहेर गोलंदाजी मध्ये माहेर आणि मेड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक सुनील माळी तयार जावं लागेल तुम्हाला पवेलियनच्या दिशेने विकेट क्रमांक 30 अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना काही करायची नाही बरोबरीने मॅच चाललेले आहे 37 बॉलामध्ये 38 रनाची आवश्यकता आहे सॉरी 36 बॉलामध्ये 38 रनाची आवश्यकता षटक क्रमांक 4 चा खेळ संपूर्ण विकेट क्रमांक 3 चा पत्थन अगदी तंबूच्या आश्रयाला समीकरण आहे तुमचं 3 बाद 34 अंकावरती देवाभाऊ चषक 2025 श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब आयोजक रमेश बारडे दीपक मोरे खंडू मोरे काळू चव्हाण बबलू गवळी बाळा पवार दिनेश मोरे जाकीर शेख तसेच बोलाचे योगदान ज्ञानेश्वर देवरे माननीय आमदार दिलीप मंगळूजी बोरसे तसेच दशरथ कुमावत अनिल आबा पाटील सर चौंदाणे गावाचे सरपंच विमलताई बाळू मोरे माजी सरपंच पुंजराम मोरे माजी सरपंच राकेश आबा मोरे माजी उपसरपंच रवींद्र उर्फ नंदू मोरे तसेच राहुल सोनवणे बागायतदार हॉटेलचे संचालक रितेश सोनवणे सुनील खैरनार मॅक मोरे तसंच श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र यांचे प्रोप्रायटर गणेश दत्तू मोरे अभिनंदन बाळाभाऊ पवार आम्हाला सहकार्य करताना नक्कीच अभिनंदन तर करावाच लागेल परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी दोन्ही संघ अधिक खतरनाक आहे बघायला गेलं तर मित्रांनो 36 बॉलामध्ये
तुम्हाला 38 रनाची आवश्यकता. क्षितिज बॉल. स्वारे 33 बॉलामध्ये 38 रनाची आवश्यकता. सुनील माळी यांना बघितलं तर मित्रांनो श्रीलंकेचा मला मित्रांनो गोलंदाजी आठवण येते. काय बॉलिंग जबरदस्त मित्रांनो. हाताचं वळण मित्रांनो. मी लहान होतो तेव्हापासून आमच्या गावात टीव्ही नव्हती. मी रेडिओवर ऐकायचो चौका गेला छिक्स गेला का टाळ्या टिपायचो. खरंच सांगतो आमच्या गावात टीव्ही नव्हती 95 साली मित्रांनो. हा माझा गावाचा इतिहास सांगतो. 95 साली मी 5 किलोमीटर अंतरावर आभोणा गाव त्या ठिकाणी ग्रामपंचायतला यायचो क्रिकेट बघायला त्या टीव्ही वरती. अशा हलक्याने दिवस काढून मित्रांनो आजपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलो. पायी यायचो सायकलीवर यायचो त्यावेळेस. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी बघा लाजवाब. व्हाईट. ओके ओके ओके. हाईटचा वाटतं व्हाईट दिलेला आहे. अंपायर आमचे मित्र दिनेश भाऊ बोरे त्या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत. हे सगळे मित्र या ठिकाणी क्रिकेट प्रेमी सगळ्यांचा मित्रांनो शेवटचा चेंडू आणि लाजवाब. व्हाईट जर गेला नसता तर नक्कीच मित्रांनो मेडन ओव्हर झाले असतील. यानंतरचा जो सामना होणार आहे जय बजरंग 11 भुंदाटे वर्सेस एनजी स्पोर्ट्स सटाणा यांनी काही वेळातच लगेच टॉस साठी कॅप्टननी टॉस का बॉस बॅनर कडे यायचंय. आयोजकांनी टॉस साठी जे कोणी आपले आमंत्रित असतील त्यांना लगेच बोलून घ्या. यानंतरचा जो सामना होणार आहे जय बजरंग 11 भुंदाटे वर्सेस एनजी स्पोर्ट्स सटाणा यांचे कॅप्टन जेते असतील त्यांनी टॉस का बॉस या बॅनर कडे यायचंय. कृपया लवकरात लवकर या. षटक क्रमांक 5 खेळ संपूर्ण. समीकरण 3 बाद 35 अंकावरती 30 बॉलामध्ये 37 रनाची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 6 72 दांडे. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या चमदान्या नगरीमध्ये सरस स्वागत 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 स्वागत. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी कव्हर पॉइंटच्या एरियामध्ये चेंडू गेला परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. आणि बघू ह्या ठिकाणी मेडॉनच्या दिशेला सुनील माळी या अनुषंगाने मित्रांनो एक रन जोडत आपल्या विजयाच्या दिशेनं. आणि पुन्हा ह्या ठिकाणी एक रन तर निश्चितच असेल. दुसऱ्या रनाची माग आहे आणि दुसरा रन देखील पूर्णच होईल. आणि पूर्ण दोन रन काढत आपल्या विजयाच्या. जो टॉस होणार आहे त्यासाठी जंगलू पवार, अनिल पवार सटाणकर, संतोष सोनवणे, दादा शिंगवे यांनी चौघांनी लगेचच टॉस का बॉस बॅनर कडे यायचंय. खूपच छान असा झेल, अप्रतनीय असा झेल आतापर्यंत झालेला नाहीये. खूपच छान.
चला दोघं टीमचे कॅप्टन एनजी स्पोर्ट्स सटाणा जय बजरंग 11 बुनाटे दोघं कॅप्टन इकडे यायचे टॉस का बॉस बॅनर कडे. हॅलो शेतीस चित्तूमध्ये 33 रनाची आवश्यकता असेल. आता कठीणचा सामना होईल मित्रांनो दोन्ही बलाड्या संघामध्ये. जेव्हा वॉरियर्स वर्सेस जय बजरंग भटार अशी आजच्या दिवसाची कालची मॅच पावसामुळे थांबलेली पहिली मॅच बघू. ह्या ठिकाणी बनतो हो अगदी निखिलची शान एकच रनावर संतोष मानावा लागेल. धनजी बाप्पू आलेले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या धनजी बाप्पू ताकद आहे त्या माणसामध्ये मित्रांनो. तसेच आमचे मित्र ज्ञानेश्वर सुखदेव मोरे दीपक मोरे यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. एनजी स्पोर्ट्सचे कॅप्टन बुनाटेचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस के बॉस या बॅनर कडे यायचंय. वाह एक पिंक फटका आलाय आपल्या बॅटर मधून. लाजवाब ताकद आहे त्या माणसामध्ये. त्या माणसाचे नाव आहे बंटू बाबू. लाजवाब षटक क्रमांक 6 खेळ संपल. धावसंख्या बरडावर जाऊन पोहोचते. तुमची स्थिती आहे 4 बाद 46 अंकावरती. 24 बॉलामध्ये 26 रनाची आवश्यकता. जोपर्यंत बंटू भाऊ आहे तोपर्यंत खरंच मित्रांनो तुमची मॅच आहे असं समजावा लागेल. कारण त्यांना मी संताना प्रीमियर लीग पासून बघत आलोय मित्रांनो. लाजवाब गोलंदाजी मध्ये फलंदाजी मध्ये बाहेर. तरी मित्रांनो अटीकटीची मॅच असेल या ठिकाणी. श्रीरामगिरी बाबा क्रिकेट क्लब समदाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पाहिलं. चला टॉस साठी ज्या कॅप्टनला आमंत्रित केलेलं आहे कृपया त्यांनी लवकरात लवकर इकडे येण्याचे करावे. आणि बघू या ठिकाणी आमच्या दिशेने 2-2 क्षेत्रक 3-3 क्षेत्रक पडतात चेंडूच्या मागे. परंतु मित्रांनो बघायला गेले तर ते अटाकटीची मॅच असेल. दोन्ही भलाड्या संघामध्ये युवा वॉरियर्स वर्सेस जय बजरंग बुंदाटे जय बजरंग भटार अशी लढत. आणि प्रहार केला चेंडूवर आणि बघू कच्चा क्षेत्ररक्षण क्या सुटला खेळ फसला. लाजवाब फटकेबाजी म्हणावी लागेल. बंटू भाऊ मी म्हणतो ना मित्रांनो जोपर्यंत हा माणूस आहे तोपर्यंत तुमची मॅच आहे. अनुषंगाने नक्कीच एकावन्न अंकावरती 22 चेंडू मध्ये 21 रनाची आवश्यकता. मित्रांनो कालचा देखील असा संघ दोन्ही होते तरी बी मॅच घेऊन गेले. आणि ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा आणि नक्कीच
धुळ्याला लागल्या चेंडू मित्रांनो दुखापत होत असते, कोणालाही लागलं तर सांगायचं मित्रांनो. टॉस साठी ज्यांना आमंत्रित केलेले कृपया त्यांनी लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याचे करावे. आणि जय बजरंग 11 बुंदाडे टीमचे कॅप्टन एनजी स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन यांनी कृपया लगेचच टॉस पाडायचा आहे, लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याचे करावे. बॉल खूपच जोरात लागलेला आहे, थोडी मॅच इथे थांबण्यात येत आहे. श्री रामगीर बाबा क्रिकेट क्लब आयोजित देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिले. आयोजक रमेश बारडे, दीपक मोरे, खंडू मोरे, काळू चव्हाण, बबलू गवडी, बाळा पवार, दिनेश मोरे, जाकीर शेख, तसेच मोलाचे योगदान ज्ञानेश्वर देवरे, माननीय आमदार दिलीप मंगळूजी बोरसे, अनिल आबा पाटील सर, त्यानंतर मोलाचे योगदान बागतदार हॉटेलचे संचालक रितेश सोनवणे, सुनील भाऊ खैरनार, सरपंच विमलताई बाळू मोरे, माजी सरपंच प्रकाश मोरे उर्फ पुंजाराम तात्या, माजी सरपंच राकेश मोरे आबा, माजी उपसरपंच रवींद्र उर्फ नंदू मोरे, आमचे आवडते क्रिकेट प्रेमी किशोर शेठ मोरे, त्यानंतर श्री स्वामी समर्थ कुस्ती सेवा केंद्र याचे प्रोप्रायटर गणेश दत्तू मोरे, दोन रन आलेले मागच्या झेलवर. पंटी भाऊ स्ट्राइक वर, राकेश सुरवशी त्यांना बॉल टाकतायत. धनजी बापू चला तुम्ही पण टॉसला चला. चला राकेशचा पुढचा बॉल बंटीला पूर्णपणे बीट केलंय आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. सात ओव्हर नंतर 55 रन झालेले, 53 रन. भरत बर्डे यांनी इथे आगमन केलेलं आहे, त्यांचंही आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. भरत बर्डे जेथे असतील त्यांनी टॉस का बॉस या बॅनर कडे यायचं आहे, म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स कडे लवकरात लवकर या. धनजी बापू, भाऊसाहेब निरपूरकर हे पण आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी पण टॉस का बॉस या बॅनर कडे यायचं आहे, कृपया लवकरात लवकर या. YouTube लाईव्ह हा वाईड बॉल दिलेला आहे, अंपायर डिसिजन 1 बाउन्स पण दिलेला आहे. खूपच छान असा बॉल, 1 रन घेतलेला आहे चेतन पगारे फिल्डिंग करताना. गॅप मध्ये खेळलेला बॉल, तिथे फिल्डर यश
2 रन चोरून काढलेले आहेत. यश मोरेने हा कॅच पण सोडलेला आणि मिस फील्ड केलेली आहे इथे. कॅच इन तो मॅच विन. भैया फिल्डिंग पण तशी करावी लागेल जर जिंकायचं असेल तर. 16 बॉलात लागतायत ते 15 रन. बंटी भाऊ निकवेलचे शान अजूनही स्पीच वर मौजूद. हॅलो मित्रांनो, जसा मोठा मासा जाळ्यात सापडतो तशी मोठी विकेट होती बर का आमचे बट्टू भाऊची. परंतु खतरनाक फलंदाजी मध्ये बाहेर, गोलंदाजी मध्ये बाहेर. मित्रांनो 16 बॉलामध्ये 15 रनाची आवश्यकता आणि पंचांचा निर्णय व्हाईट. नक्कीच मित्रांनो, सटाण्याचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय दिलीप भाऊ मंगळू बोरशे या ठिकाणी नक्कीच मित्रांनो त्यांनी पहिल्या बक्षीस दिलेलं आहे 41,000चं. त्यांचं तर नक्कीच अभिनंदन तर करतच राहील मित्रांनो. आणि मी हळूहळू जसं गॅप मिळेल तसं मी सगळ्यांचं नाव घेत राहील. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी मिड विकेट पॉइंट मध्ये चेंडूला उचललं, फेकलं आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन पूर्ण असेल. इथून जर बघितलं तर मित्रांनो 15 चेंडू मध्ये 12 रनाची आवश्यकता असेल. तोपर्यंत बंटू भाऊ आहेत, तोपर्यंत निकवेलची शान आहे, तोपर्यंत तुमची मॅच आहे मित्रांनो. हे मी काळ्या दगडीवरची रेस म्हणतो. हे बघा फटका आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार 6. रन आणि बघू ह्या ठिकाणी उंचीवर चेंडू, लांबी कमी, उंची भरपूर. ज्ञानू संघाने यावा लागेल तुम्हाला बघारी. खूपच छान असा शॉट. 4 रन. हॅलो कंदाण्याची शान जेव्हा वरील संघाचे बालक श्री जितू फांबरे सर, स्वतः कप्तान, क्रिकेटचा राजा म्हणून ओळख. हे 2 सरांचे ओळख म्हणजे मित्रांनो गौतमजी चौधरी सर असतील, जितू फांबरे सर असतील. 12 बॉलामध्ये 2 रनाची आवश्यकता. 2 या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ शिक्षक 2025 पर्व पहिलं. 12 बॉल 2 रन. फिल्डर तैनात आणि बघू या ठिकाणी नक्कीच 1 रन अशी बरोबरीने मॅच जोडलेली 71 रन पूर्ण केलेत. 1 रनापासून वंचित स्वतः जितू फांबरे सर. आणि विजयाचा फटका असेल हा लाजवाब. जीवा वॉरियर संघाचं देखील अभिनंदन करतो आणि जय बजरंग भटार संघाचं अभिनंदन.
टॉस होतोय तो